सैराट व्हायरल अभिनेता अरबाज शेख यानं इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोलापुरातल्या एका मेडिकल संदर्भातचा व्हिडिओ शेअर केलेला होता। आपले वडील आजारी असताना सुद्धा या हॉस्पिटल प्रशासनानं आपल्यावर जबरदस्ती केली या संदर्भाचा हा व्हिडिओ होता। वारंवार मंत्री तुकाराम मुंढे यांनी महत्त्वपूर्ण अशा अनेकांना नोटिसा बजावलेल्या होत्या, काही आदेशही जारी केले होते, तरी देखील या सोलापुरातल्या हॉस्पिटलला आणि मेडिकलला तेच केलं। नेमकं काय जबरदस्ती करण्यात आलेली आहे आणि का कारवाई केली पाहूयात। त्यामुळे या संदर्भात इथून पुढे कोणतेही मेडिकल आणि हॉस्पिटलनं काळजी घ्यावी, कोणत्याही रुग्णांना आणि त्यांच्या रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना त्रास देऊ नये, कोणतीही जबरदस्ती करू नये असे आदेश देखील एफडीएच्या माध्यमातून जारी करण्यात आले। सैराट फेम अभिनेता अरबाज शेखनं त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात। या व्हिडिओमध्ये तो एक अभिनेता म्हणून नाही तर एक लेक म्हणून मदतीची याचना करताना दिसतोय। ज्या बापानं वेळीच पोटाला चिमटा काढून लहानाचं मोठं केलं, त्याच बापाच्या उपचाराचा खर्च झेपेना म्हणून हतबल झालेल्या लेकानं आर्थिक मदतीचं आवाहन करत हा व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये अरबाज शेखनं रुग्णालय प्रशासनाच्या सक्तीवरही बोट ठेवलंय। अरबाजनं ज्या रुग्णालयात वडिलांना दाखल केले त्या रुग्णालयानं त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती केल्याचं त्यानं सांगितलंय। काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशारा दिलेला। त्यानंतरही रुग्णालयानं अभिनेत्यावर केलेली सक्ती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर या रुग्णालयावर कारवाई करावी अशा कमेंट्सही अरबाज शेखच्या व्हिडिओवर करण्यात आले आहेत। पण आता अरबाजनं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तो व्हिडिओ हटवला आहे। मराठी अभिनेता अरबाज शेख यानं त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात त्यानं त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं। अरबाज शेखच्या वडिलांवर सध्या सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण या रुग्णालयात कशा पद्धतीने लूट होते हे अरबाज शेख याने आपल्या व्हिडिओत सांगितलं आहे। हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषध घेणं बंधनकारक नसताना हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषधं घेण्याची जबरदस्ती करत असल्याचं त्याने या व्हिडिओत शेअर केलं आहे।